शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला होता आणि हाच बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पहिलीच सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उद्या सायंकाळी 5 वाजता पार पडते। या सभेमुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या सभेनंतर नाशिकमधील राजकीय समीकरण बदलतील आणि महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे अनेक मनसे शिवसेनेचे उमेदवार नागरिकांना उद्याच्या सभेला येण्याचं आवाहन प्रचाराच्या माध्यमातून करताना दिसून येत आहे। नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची उद्या सभाही होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती मोठा उत्साह खरं तर पदाधिकाऱ्यांमध्ये म्हणजे शिवसेना ठाकरेगड असेल किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बघायला मिळतोय। पण बघितलं तर जो प्रचार सुरू आहे त्या प्रचाराच्या माध्यमातून देखील सभेला येण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। माझ्यासोबत सलीम शेख आहे जे खरं तर मनसेच्या आता त्यांच्यावरती मोठी धुरा आहेत नाशिकची। मामा, उद्या ही सभा कसा उत्साह आहे? खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे ह्या दोघं भावांनी एकत्र यावं। यासाठी एकत्र यावं, मराठी माणसासाठी, ह्या महाराष्ट्रासाठी दोघा भावांची महाराष्ट्राला खूप गरज होती, महाराष्ट्राच्या जनतेला खूप गरज होती आणि मला वाटतं तो दिवस आज उगवला आहे। आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे ह्या दोघा भावांची ही दोघा भावांची म्हणणार नाही, ह्याही दोघा महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांची ही सभा आहे। त्याने म्हणजे जनसल्ला उलटणार आहे उद्या गोल क्लब मैदानावर आणि खूप मोठा प्रतिसाद आहे आणि सगळीकडे आम्हाला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटाला इतका लोकांचा आवर्जून प्रतिसाद मिळत आहे आणि खूप चांगलं वाटतं। सभांचा फायदा होईल का असं वाटतं का आपल्याला? हो, नक्कीच या सभेचा फायदा होणार आहे, कारण प्रत्येक मराठी माणूस हा सभेला हजर असणार आहे। गेल्या 20 वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र सभेवर ही सभा होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं प्रत्येक मराठी माणूस हा तिथे सभेला हजर असणार आहे। बरं, तुमचं काय म्हणतं आता? शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आज 20 वर्षानंतर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येत आहे। तर मला तरी वाटतं का याचा धाक घेऊन भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे यांच्या पायाखालची वाळू सरकली। तर मला एवढंच जनतेला आव्हान करायचे का या दोघी भावांकडे बघून सर्वांनी आपले जेवढे बी उमेदवार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे सगळ्यांना बहुमताने निवडून द्यावा। दोन्ही बंधूंच्या सभांमुळे नाशिकमध्ये वातावरण हे बदलेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। प्रांजल कुलकर्णी, मराठी, नाशिक।